अर्जेंटिना म्हणजे दक्षिण अमेरिकेतील निसर्ग संपन्न असा देश. अनेक नद्यांनी समृद्ध देशात आता नद्याच्या प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण राजधानी शहर असलेल्या ब्युनस आयर्स जवळून वाहणारी नदी चक्क लाल रंगाची झाली. हे असं का झालं आणि त्यावर आता अर्जेंटिनाचं सरकार काही उपाय करतंय का? बघूया रिपोर्टमध्ये. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्सला वळसा घालून जाणारी ही आहे सारंडी नदी. या नदीचा मूळ रंग लाल वगैरे नाहीये, तर या नदीनं गुरुवारी अचानक रंग बदललाय. संपूर्ण नदी चक्क लाल झाली होती. ब्युनस आयर्स जवळून वाहणारी ही नदी शहरातील औद्योगिक वसाहती आणि झोपडपट्टी परिसरातून वाहते आणि नंतर रियो दे ला प्लाटा या नदीला जाऊन मिळते. रियो दे प्लाटा किंवा प्लेट नदी ही उरुग्वे आणि पराना नदीच्या संगमानात तयार झालेली नदी आहे. दक्षिण अमेरिकेतील ती चौथी मोठी नदी आहे. मात्र आता सारंडी नदीच्या पाण्यामुळे प्लेट नदीलाही धोका निर्माण झालाय. सारंडी नदीच्या काठाशी अनेक औद्योगिक इमारती आहेत. त्यांचं सांडपाणी तसंच प्रक्रिया न केलेलं रासायनिक पाणीही या नदीतच मिसळतं. परिणामी या नदीचं आयुष्य धोक्यात आलंय. गुरुवारी सकाळीच स्थानिकांना या नदीचा रंग लाल झालेला दिसला. परिसरात रासायनिक ज्वलनामुळे प्रचंड उग्र दुर्गंधीही पसरली होती. आज पहाटे आम्ही उठलो ते प्रचंड दुर्गंधीमुळे. पहाटे 5:30 वाजता एका धुराड्यातून अत्यंत घातक धूर बाहेर पडताना दिसला. त्यामुळे हवा देखील प्रदूषित झाली होती. त्याच्याच वासानं आम्ही उठलो. त्यानंतर मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर नदी पूर्ण लाल झाली होती. अगदी पाण्यात रक्त मिसळावं असा रंग झाला होता. हा प्रकार आम्ही याआधी कधीच पाहिला नव्हता. स्थानिक प्रशासनानं तातडीनं या प्रकाराची दखल घेतली आहे. त्यांनी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत. नदीमध्ये नेमकी कोणती प्रदूषित द्रव्य मिसळली गेली आहेत याचा तपास केला जातोय. गेले 2 वर्ष अर्जेंटिनाची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत होती. यंदा मात्र राष्ट्रपती झेवियर मिलेई यांच्या काही सुधारणांमुळे अर्जेंटिनाचा आर्थिक विकास दर वाढण्याचा अंदाज देशातील अर्थतज्ञांनी व्यक्त केलाय. जवळपास 5% वाढ अपेक्षित आहे. मात्र आर्थिक विकासाच्या नादात या देशानं स्वतःचं नैसर्गिक सौंदर्य दावणीला बांधू नये म्हणजे झालं. कारण अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा खांब आहे पर्यटन. मात्र जर देशातल्या नद्यांचं सौंदर्य जपता आलं नाही तर त्याचा फटका अर्थातच अर्थव्यवस्थेलाही बसेल. खरं म्हणजे जगभरातच अनेक नद्यांचा जीव गुदमरतोय तो अति औद्योगिकीकरणानं. अनेक अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये तर कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच ते नदी किंवा समुद्रात मिसळतं. त्याचे परिणाम आपण भारतातही पाहतो. दिल्लीजवळून वाहणारी यमुना कायम फेसाळलेली दिसते. महाराष्ट्रातही पंचगंगा, इंद्रायणी या नद्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. नद्यांच्या प्रदूषणामुळे केवळ जलसृष्टीच नव्हे तर मानवी आरोग्यालाही धोका उद्भवतो हे वेगळं सांगायला नको. ज्या शहरांना या नद्यांनी जन्म दिला तीच शहरं या नद्या प्रदूषित करू लागल्या तर या शहरांच्या आरोग्याचा ऱ्हास ठरलाच म्हणून समजा. आणि याचा विचार स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीवरही व्हायला हवा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.